Then under the under the nutrition and health, our next point is adulterated food. Adulterated food means काय तर? Anyone? What is mean by adulterated food? भेसळयुक्त ओके. भेसळ. भेसळयुक्त अन्न पदार्थ म्हणजे जे सबस्टन्सेस मध्ये काय केली जाते, भेसळ केली जाते. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, मीन्स जे होल ग्रेन्स आहेत, मीन्स ज्वारा बाजरा आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं भेसळ करण्यासाठी? कुठले स्टोन ऍड केले जातात. त्याच्यानंतर जे मिल्क आहे त्या मिल्क मध्ये कुठला सबस्टन्स ऍड केला जातो? वॉटर ऍड केलं जातं. त्याच्यानंतर जे फ्रुट्स आहेत, मीन्स फ्रेश फ्रुट्स आहेत, त्या फ्रेश फ्रुट्स मध्ये काय ऍड केलं जातं? कुठले फ्रुट्स ऍड केले जातात? खराब. ओके. जे अनवॉन्टेड किंवा अनयुजफुल फ्रुट्स आहेत ते फ्रुट्स काय केले जातात? फ्रेश फ्रुट्स मध्ये ऍड केले जातात. देन नेक्स्ट पॉइंट इन दिस चॅप्टर इज फूड अडल्टरेट. आपण स्पेसिफिक डेफिनेशन स्टडी करणार आहोत. फूड अडल्टरेट मीन्स काय किंवा फूड अडल्टरन्स मीन्स काय तर फूड अडल्ट्रेशन इज डिफाइंड ॲज द प्रॅक्टिस ऑफ अडल्टरेटिंग फूड or contamination of food by adding few substance called as a adulterant. मीन्स जे फूड आहे किंवा जे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेसला किंवा त्या फूडला काय केलं जातं? कंटामिनेटेड केलं जातं किंवा ते युजलेस केलं जातं. कशा थ्रू तर काही स्पेसिफिक सबस्टन्सेस त्या फूड मध्ये ऍड करून त्याची क्वांटिटी इन्क्रीज करण्यासाठी ते सबस्टन्सेस त्याच्यात ऍड केले जातात. आणि ते जे फूड अडल्टरेटेड सबस्टन्सेस आहेत किंवा ते जे सबस्टन्सेस आहेत ते आपल्या हेल्थसाठी कसे आहेत? हार्मफुल इफेक्ट शो करतात आपल्या बॉडीवरती. ओके. देन अडल्टरंट इन्क्रीज द फूड क्वांटिटी, म्हणजे जे फूड आहे त्या फूडची क्वांटिटी काय करते? अडल्टरंट इन्क्रीज करतात. देन जे अडल्टरंट डिक्रीज द फूड व्हॅल्यू. अडल्टरंट काय करतायत तर फूडची क्वांटिटी इन्क्रीज करतायत पण फूडची व्हॅल्यू काय करतायत? डिक्रीज करतात. मीन्स त्याच्यातले जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहेत किंवा आपल्या बॉडीसाठी जे युजफुल कंटेंट आहेत त्या फूड मधले ते काय करतायत तिथं? ते अडल्टरंट डिक्रीज करतायत आणि त्याची क्वांटिटी काय करतायत? इन्क्रीज करतायत. Then classification of food adulterant. Food adulterant is classified into 4 types. That is, first one is a poisonous, that is deleterious substances. Means त्याच्यात काय केलं जातं? पॉइझनस सबस्टन्सेस ऍड करून काय केलं जातं? फूड अडल्टरेट केलं जातं किंवा जे फ्रेश फूड आहे चांगले अन्न पदार्थ आहेत त्याच्यात काय केलं जातं? पॉइझनस सबस्टन्सेस ऍड केले जातात. देन फॉरिजिन मॅटर ऑफ अडल्टरंट आणि जे फेथ और फॉरिजिन मॅटर्स ऑफ दी अडल्टरंट मीन्स जे अनवॉन्टेड किंवा अनयुजफुल सबस्टन्सेस आहेत, फॉरिजिन मॅटर्स आहेत, मीन्स जे बॅक्टेरिया फंगाय वगैरे आहे ते सबस्टन्सेस काय केले जातात? त्या फूड मध्ये ऍड केले जातात. देन इकॉनॉमिक अडल्टरंट, मायक्रोबायोलॉजिकल कंटामिनेशन अँड अडल्ट्रेशन. जे इकॉनॉमिक अडल्ट्रेशन मीन्स जे फ्रुट्स आहेत त्या फ्रुट्स मध्ये काही स्पेसिफिक सबस्टन्सेस ऍड केलं जातं किंवा जे मायक्रोबायोलॉजिकल कंटामिनेशन आहे किंवा अडल्ट्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये काही सबस्टन्सेस मध्ये फंगस असेल किंवा जे बॅक्टेरिया आहे, प्रोटोझो आहे ते काय केले जातं? त्याच्यात ऍड करून त्याची जी व्हॅल्यू आहे किंवा क्वांटिटी आहे ती काय केली जाते? त्या फूडची क्वांटिटी इन्क्रीज केली जाते. देन नेक्स्ट आहे रिझन्स फॉर फूड अडल्ट्रेशन ऍक्ट. फूड अडल्ट्रेशन कशासाठी केलं जातं? त्याचे काय रिझन्स आहेत तर टू गेट मोर प्रॉफिट. मीन्स बिझनेस माइंड न काय केलं जातं? ते सबस्टन्सेस अडल्ट्रेट केले जातात किंवा त्याचं काय अडल्ट्रेशन केलं जातं. मीन्स जे स्मॉल क्वांटिटी मीन्स 1 किलोग्रॅम जर व्हीट असेल तर त्याच्यामध्ये 1/2 किलोग्रॅम स्टोन जर ऍड केले किंवा जे चिप्स आहेत ते चिप्स ऍड केले तर त्याच्यामुळे काय स्टोन चिप्स ऍड केले तर काय होते? त्याची क्वांटिटी इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे काय होते? त्या पर्सनला प्रॉफिट भेटते. मग प्रॉफिटच्या वेनं काय केलं जातं? ते फूड अडल्ट्रेशन केलं जातं. देन टू इन्क्रीज द वेट अडल्टरंट इज ऍड. आणि जे
ते जे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेस मध्ये किंवा फूड मध्ये अडल्ट्रंट का ऍड केले जातात तर त्याचं वेट जे आहे ते वेट इन्क्रीज करण्यासाठी ते अडल्ट्रंट त्याच्यामध्ये ऍड केले जातात. देन टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ट्रेड बाय शोविंग लो प्राइस, आणि त्या सबस्टन्सेसचं व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी काय केलं जातं, अडल्ट्रंट ऍड केलं जातं. देन कॉमन अडल्ट्रंट प्रेझेंट इन द फूड. कुठले कुठले कॉमन अडल्ट्रंट फूड मध्ये मोस्टली यूज केले जातात तर फर्स्ट मिल्क मध्ये काय केलं जातं, ऍडिशन ऑफ वॉटर. मिल्क जे आहे मिल्क मध्ये काय केलं जातं, वॉटर ऍड करून त्याला अडल्ट्रेट केलं जातं आणि त्याच्यातले जे फॅट्स आहेत ते फॅट काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. देन स्कीम मिल्क जे आहे किंवा जे स्टोअर केलेलं मिल्क आहे त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं तर सोल्युबल स्टार्च ऍड केलं करून त्याचं अडल्ट्रेशन केलं जातं. देन जे क्रीम्स आहेत आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, सगळ्यांना माहित आहेत क्रीम्स कुठल्या फॉर्म मध्ये आहेत. तर क्रीम्स मध्ये काय केलं जातं तर फॉरिजिन फॅट्स मीन्स त्याच्यामध्ये त्या क्रीम्स मध्ये काय केलं जातं, फॅट्स ऍड केले जातात. देन घी मध्ये कुठले जे तूप आहे त्या तूप मध्ये हायड्रोजिनेटेड फॅट किंवा अॅनिमल फॅट काय केले जातात त्या घी मध्ये ऍड केले जातात. देन व्हेजिटेबल्स ऑइल मीन्स व्हेजिटेबल पासून जे ऑइल आपण अक्वायर करतो त्या ऑइल मध्ये कुठले ऑइल किंवा अदर कुठले सबस्टन्सेस केले जातात तर ऑइल लाईक लिन्सीड ऑइल मीन्स इडिबल लिन्सीड ऑइल जे आहे ते लिन्सीड ऑइल त्याच्यामध्ये ऍड केलं जातं किंवा मिनरल्स ऑइल त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. देन जे होल ग्रेन फूड आहे किंवा मीन्स व्हीट असेल, ज्वारी असेल, बाजरा असेल किंवा राईस असेल त्याच्यामध्ये कुठले अडल्ट्रंट ऍड केले जातात तर स्टोन हे अडल्ट्रंट त्याच्यात ऍड केले जातात. देन बेंगाल ग्राम दाल मीन्स जे दाल आहे त्या दाल मध्ये काय कुठले अडल्ट्रंट ऍड केले जातात तर केसरी दाल ऍड केली जाते. जी बेंगाल ग्राम दाल आहे मीन्स हरभऱ्याची दाल जी आहे त्याच्यामध्ये कुठले अडल्ट्रंट ऍड केले जातात तर केसरी दाल ही ऍड केली जाते. देन चिली पावडर मध्ये कुठलं कलर ऍड केला जातो तर स्टार्च कलर रेड बाय स्टार डाय मीन्स जो स्टार्च कलर आहे किंवा स्टार्च कलरला रेड डाय करून तो कलर काय केला जातो, चिली पावडर मध्ये ऍड केला जातो. देन ब्लॅक पेपर मीन्स काय तर मिऱ्यामध्ये कुठले अडल्ट्रंट ऍड केले जातात तर ड्राईड पपया सीड्स मीन्स जे पपया सीड्स आहेत तुम्ही ऑब्झर्व केले असतील, पपया सीड्स आणि ब्लॅक पेपरचं नेचर कसं आहे तर ऍज लाईक सेम नेचर मध्ये ते काय अवेलेबल आहेत. मग जे ब्लॅक पेपर आहे त्या ब्लॅक पेपरला अडल्ट्रेट करण्यासाठी काय केलं जातं त्याच्यामध्ये ड्राईड पपया सीड्स ऍड केले जातात. देन हनी मध्ये काय ऍड केलं जातं, कलर शुगर सिरप. जर हनी जे आहे त्या हनीला अडल्ट्रेट करण्यासाठी काय केलं जातं, कलर शुगर सिरप ऍड केला जातो. मीन्स जो शुगर सिरप आहे त्याच्यामध्ये ब्राऊन कलर ऍड करून तो सिरप त्या हनी मध्ये ऍड केला जातो. देन जे टीचे लिव्ज आहेत त्या टीच्या लिव्ज मध्ये काय ऍड केलं जातं तर टी मध्ये कुठले लिव्ज ऍड केले जातात तर एक्झॅक्युटेड टी लिव्ज. हे काय तर अडल्ट्रेशनचे कॉमनली अडल्ट्रेट केलेले सबस्टन्सेस आहेत. मीन्स मोस्टली हे डेली लाईफ मध्ये ह्या सबस्टन्सेसला काय केलं जातं, अडल्ट्रेटेड केलं जातं. ड्यू टू दिस अडल्ट्रंट फूड शो टॉक्सिक इफेक्ट ऑन हेल्थ. हे जे अडल्ट्रेटेड फूड्स आहेत किंवा अडल्ट्रेटेड सबस्टन्सेस आहेत ते काय करतात, ह्युमन हेल्थ वरती किंवा ह्युमन बॉडी वरती काय करतात, टॉक्सिक इफेक्ट शो करतात. त्याच्यानंतर हे जे अडल्ट्रेटेड फूड आहेत त्याच्यामुळे हार्ट इफेक्ट प्रोड्यूस होतात, किडनी आणि लिव्हर डिसीज किंवा किडनी आणि लिव्हर डॅमेज पण होऊ शकतं. नेक्स्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑफ आर्टिफिशियल रायपनिंग. आर्टिफिशियल रायपनिंग माहितीये का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. आर्टिफिशियल रायपनिंग मीन्स काय तर जे फूड आहे किंवा जे फ्रुट्स आहेत त्या फ्रुट्सला काय केलं जातं, आर्टिफिशियल वेनं मीन्स जे केमिकल्स आहेत त्या केमिकल्सचा यूज करून त्याला रायपनिंग केलं जाते किंवा त्याचं जे
ते काय केलं जातं, त्याला राईप केलं जातं किंवा ते फ्रुट्स काय केले जातात, पिकवले जातात. देन इफेक्ट ऑफ आर्टिफिशियल रायपनिंग. इन दॅट फर्स्ट पॉइंट, artificial ripening is a natural physiological process that makes the fruit sweeter and more palatable, edible, nutritious, softer and attractive. जे आर्टिफिशियल रायपनिंग आहे, आर्टिफिशियल रायपनिंग पेक्षा जे नॅचरल रायपनिंग आहे, त्या नॅचरल रायपनिंग मुळे काय होतंय, तर ते जे फ्रुट्स आहेत किंवा ते फूड आहे, ते फूड काय होतात, मोर स्वीटर होतात किंवा त्याच्यामध्ये जे स्वीटिंग कंटेंट आहे ते काय होतंय, जास्त असतंय. त्याच्यानंतर त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्या आहेत त्या पण काय असतात, नॅचरली जर ते फ्रुट्स राईप झाले तर काय होतंय, त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण काय होतात, तर प्रॉपरली राहतात. त्याच्यानंतर त्याचा जो अट्रॅक्टिव्हनेस आहे, तो अट्रॅक्टिव्हनेस पण काय होतोय, तर व्यवस्थित राहतो. किंवा ते फ्रुट्स कसे दिसतात, नॅचरली राईप झालेले फ्रुट्स फ्रेश फ्रुट्स दिसतात. त्याच्यानंतर जो सॉफ्टर इफेक्ट त्या फ्रुट्स मध्ये काय होतोय, प्रोड्यूस होतोय. देन फ्रुट्स आर नॅचरली राईप ऑन प्लांट अँड हार्वेस्ट. द जनरल चेंज असोसिएटेड विथ फ्रुट्स that is soft the fruit, change the color and increase the sweetness. जर समजा ते फ्रुट्स नॅचरल वे न प्लांट वरती राईप झाले किंवा हार्वेस्ट केल्याच्या नंतर ते राईप झालं, तर त्यावेळी काय होतं, तर त्याची जी स्वीटनिंग कपॅसिटी आहे किंवा स्वीटनेस जी आहे ती इन्क्रीज होते. त्याच्यानंतर त्याचा जो कलर आहे, तो कलर पण काय होतोय, चेंज होतोय आणि ते फ्रुट्स काय होतंय, सॉफ्ट होते. देन इन नॅचरल रायपनिंग, फ्रुट्स प्रोड्यूस इथिलीन गॅस, प्लांट हार्मोन. आणि जर समजा ते फ्रुट्स नॅचरली राईप झालं, तर त्यावेळी काय होतंय, ते फ्रूट जे आहे ते काय करतंय, इथिलीन गॅस काय करतोय किंवा इथिलीन गॅस हार्मोन प्लांट मध्ये सिक्रेट करते किंवा प्रोड्यूस करते. समजतंय सगळ्यांना? देन इट इन्क्रीज द हेल्थ रिस्क. जे आर्टिफिशियल रायपनिंग आहे, त्या आर्टिफिशियल रायपनिंग मध्ये जे केमिकल्स यूज केले जातात ते फ्रुट्स राईप करण्यासाठी, त्याच्यामुळे काय होतंय, तर त्या पर्सन वरती किंवा ते फ्रुट्स जर आपण कंझ्युम केले, तर त्या फ्रुट्स मुळे काय होतंय, हेल्थ रिस्क प्रोड्यूस होते. देन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन प्रमोट द रायपनिंग अँड चेंज द कलर. जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ते काय प्रमोट करतायत, तर त्याचं रायपनिंग प्रमोट करतात आणि त्याचा कलर काय करतायत, चेंज करतायत. देन कॅल्शियम कार्बाइड दॅट इज CaC3 इज कॉमनली यूज फॉर द रायपनिंग. जे केमिकल आहे, केमिकल मध्ये मोस्टली कुठलं केमिकल यूज केलं जातं, तर कॅल्शियम कार्बाइड हे केमिकल मोस्टली यूज केलं जातं फॉर फ्रुट्स रायपनिंग. फ्रुट्स राईप करण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड हे केमिकल मोस्टली यूज केलं जातं. इट इज डन फॉर फुलफिल द कस्टमर डिमांड. आणि जे आर्टिफिशियल रायपनिंग आहे ते मोस्टली का केलं जातं, तर कस्टमरच्या डिमांड ज्या आहेत किंवा कस्टमरनं जे डिमांड केलेलं आहे फ्रुट्स साठीच, मीन्स जे मँगो सीझन्स आहे, स्टार्टिंगला मँगो सीझनच्या स्टार्टिंगला मँगो जे आहेत ते मार्केटमध्ये लेस क्वांटिटी मध्ये काय केले जातात, येतात. त्याच्यामुळे काय केलं जातं, ते कस्टमरचं डिमांड आहे, त्या कस्टमरच्या डिमांड मुळे काय केलं जातं, आर्टिफिशियल रायपनिंग केलं जातं आणि ते फ्रुट्स जे आहेत किंवा ते जे मँगो आहेत ते समर सीझन मध्ये काय केले जातात, मार्केटमध्ये अवेलेबल केले जातात. आणि त्या आर्टिफिशियल रायपनिंगचा आपल्या हेल्थ वरती काय होतोय, रिस्की इफेक्ट प्रोड्यूस होतोय. देन हजार्ड ऑकर ड्यू टू आर्टिफिशियल रायपनिंग. आर्टिफिशियल रायपनिंग मुळे कुठले कुठले हजार्ड ऑकर होत आहेत, तर इट कॉज द कॅन्सर. आर्टिफिशियल रायपनिंग मुळे काय होतंय, तर कॅन्सर कॉज होतोय. देन इट शोज हार्मफुल इफेक्ट ऑन लिव्हर अँड अदर पार्ट ऑफ दी बॉडी. जे आर्टिफिशियल रायपनिंग आहे ते काय करतायत, लिव्हर वरती आणि बॉडीचे जे अदर पार्ट्स आहेत त्या अदर पार्ट वरती काय करतायत, हार्मफुल इफेक्ट शो करतायत. देन जे आर्टिफिशियल रायपनिंग आहे त्या आर्टिफिशियल रायपनिंग मुळे काय होतं, तर त्या पर्सन मध्ये किंवा ज्या पर्सनने ते फ्रुट्स कंझ्युम केलेले आहेत त्या पर्सन मध्ये ओमिटिंग प्रोड्यूस होत आहे, चेस्ट पेन प्रोड्यूस होत आहे, डायरिया प्रोड्यूस होत आहे, थर्स्ट प्रोड्यूस होते. देन वीकनेस आणि डिफिकल्टी इन स्वॅलो मीन्स
ते फ्रुट्स इनटेक करताना स्वॅलोइंग मध्ये डिफिकल्टी प्रोड्यूस होते, वीकनेस प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर इरिटेशन अँड बर्निंग ऑफ आय अँड स्किन. आर्टिफिशियल रायपनिंग मुळे काय होतं तर त्या पर्सन मध्ये आईज मध्ये इरिटेशन प्रोड्यूस होतात किंवा बर्निंग सेन्सेशन प्रोड्यूस होतात आणि त्याचे स्किन जे आहे स्किन मध्ये पण काय होतं तर इरिटेशन प्रोड्यूस होतात. देन थ्रोट सोर्स अँड कफ, डिफिकल्टी इन अ ब्रीदिंग. काय होतं तर जे थ्रोट आहेत ते थ्रोट काय होतंय सोर होतंय आणि ब्रीदिंग मध्ये त्या पर्सन मध्ये डिफिकल्टी प्रोड्यूस होते. देन पेप्टिक अल्सर प्रोड्यूस होतात त्या पर्सन मध्ये. पर्सन मध्ये पेप्टिक अल्सर प्रोड्यूस होत आहेत. त्याच्यानंतर नमनेस इन द हँड लेग अँड डिक्रीज द ब्लड प्रेशर, कोल्ड स्किन अँड डॅम. जे हँड्स आहेत ते हँड्स अँड लेग्स काय होतात थंड पडतात किंवा नमनेस प्रोड्यूस होते हँड्स अँड लेग्स मध्ये. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर जे आहे त्या पर्सन मध्ये डिक्रीज ब्लड प्रेशर होते. त्याच्यानंतर जे स्किन आहे स्किन काय होते कोल्ड होते किंवा ब्लॅकनेस प्रोड्यूस होते स्किन वरती. देन फ्रुट्स ड्यू टू आर्सेनिक अँड फॉस्फरस लीड मिसकॅरेज. जे फ्रुट्स आहेत त्या फ्रुट्स मध्ये जर समजा आर्सेनिक किंवा फॉस्फरसचं कंटेंट इन्क्रीज झालं तर त्याच्यामुळे काय होतं जे प्रेग्नेंट वुमेन्स आहेत त्या प्रेग्नेंट वुमेन्स मध्ये काय होतंय मिसकॅरेजचे चान्सेस ऑकर होत आहेत. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्स काय तर पेस्टिसाइड म्हणजे जे असे सबस्टन्सेस जे ऍग्रिकल्चरल मध्ये किंवा जे क्रॉप्स आहेत त्या क्रॉप्स वरती जे जे पेस्ट किंवा इन्सेक्ट थ्रू इन्फेक्शन प्रोड्यूस होते ते इन्फेक्शन रिमूव्ह करण्यासाठी किंवा ह्युमन बॉडी मधलं ह्युमन लाईफ मधलं जे व्हेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत लाईक मलेरिया डेंग्यू मीन्स मॉस्किटो थ्रू जे डिसीजेस किंवा अदर जे पेस्ट आहेत त्या पेस्ट थ्रू जे डिसीजेस कॉज होत आहेत ते डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी जे पेस्ट यूज केले जातात किंवा पेस्टिसाइड्स यूज केले जातात त्यांना काय म्हटलं जातं जे सबस्टन्सेस यूज केले जातात त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं पेस्टिसाइड्स असं म्हटलं जातं. पेस्टिसाइड्स आर द सबस्टन्स that are mainly used in agricultural or in public health protection program in a protect plant from pest, weeds, disease, human from vector-borne diseases such as malaria, dengue, fever. जे पेस्टिसाइड्स आहेत ते पेस्टिसाइड्स कशासाठी यूज केले जातात तर ऍग्रीमध्ये किंवा जे क्रॉप्स आहेत ऍग्रिकल्चरल क्रॉप्स जे आहेत त्या ऍग्रिकल्चरल क्रॉप्सला पेस्ट किंवा जे वीड्स आहेत किंवा ऍग्री रिलेटेड जे डिसीजेस आहेत त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी जे सबस्टन्सेस किंवा जे मटेरियल यूज केलं जातं त्यांना काय म्हटलं जातं पेस्टिसाइड्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर पब्लिक हेल्थसाठी पब्लिक हेल्थच्या प्रोटेक्शनसाठी कशापासून पब्लिक हेल्थला प्रोटेक्शन केलं जातं तर जे व्हेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत मीन्स जे मॉस्किटो आहे किंवा जे मलेरिया फिवर आहे ते ज्या सबस्टन्सेस पासून किंवा ज्या पॉझिटिव्ह एजंट पासून कॉज होत आहेत त्याच्यापासून त्याला अवॉइड करण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी जे सबस्टन्सेस यूज केले जातात जे सबस्टन्सेस फवारले जातात त्याला काय म्हटलं जातं पेस्टिसाइड्स असं म्हटलं जातं. इट इज यूज टू कंट्रोल व्हायरस, पेस्ट अँड डिसीज कॅरियर. हे जे पेस्टिसाइड्स आहेत ते कशासाठी यूज केले जातात तर व्हायरस कंट्रोल करण्यासाठी आणि जे डिसीज कॅरिंग एजंट आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत सेकंड चॅप्टर मध्ये. एम आय राईट? डिसीज कॉझिंग एजंट स्टडी केलेत का आपण? Yes, ma'am. Yes, ma'am. जे डिसीज कॉझिंग एजंट आहेत त्याच्यापासून बॉडीला किंवा त्या ह्युमन हेल्थला प्रोटेक्ट करण्यासाठी ते पेस्टिसाइड मोस्टली यूज केले जातात. देन इट इज यूज टू कंट्रोल द डिसीज इन्सेक्ट इन्फेक्शन ऑन क्रॉप्स. म्हणजे जे डिसीजचं किंवा इन्सेक्टचं इन्फेक्शन आहे क्रॉपवरचं ते अवॉइड करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी जे सबस्टन्सेस यूज केले जातात त्यांना काय म्हटलं जातं पेस्टिसाइड्स असं म्हटलं जातं. Then
एक्झाम्पल्स ऑफ पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइडचे कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? अल्गीसाइड्स किल और स्लो ग्रोथ ऑफ दी अल्गी. अल्गीसाइड्स कशासाठी यूज केले जातात? तर जे अल्गी आहे त्या अल्गीची ग्रोथ स्लो करण्यासाठी किंवा त्याला किल करण्यासाठी अल्गीसाइड्स यूज केले जातात. देन अँटीमायक्रोबियल एजंट किंवा अँटीमायक्रोबियल्स, दीज आर सबस्टन्सेस which are used to control bacteria and virus infection. जे अँटीमायक्रोबियल पेस्टिसाइड्स आहेत ते कशासाठी यूज केले जातात? तर बॅक्टेरिया आणि व्हायरसचं कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचं इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी हे अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस यूज केले जातात. देन डिसइन्फेक्टंट पेस्टिसाइड्स कशासाठी यूज केले जातात? तर कंट्रोल द बॅक्टेरिया अँड व्हायरस इन्फेक्शन. बॅक्टेरिया आणि व्हायरसचं जे इन्फेक्शन आहे ते कंट्रोल करण्यासाठी डिसइन्फेक्टंट यूज केले जातात. देन फंगीसाइड्स कशासाठी यूज केले जातात? इट इज यूज टू कंट्रोल द फंगल प्रॉब्लेम्स. जे फंगल इन्फेक्शन्स प्रोड्यूस होतात किंवा फंगसमुळे जे इन्फेक्शन्स प्रोड्यूस होतात ते कंट्रोल करण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी फंगीसाइड्स यूज केले जातात. Then herbicides are used to kill or inhibit the growth of unwanted plant. जे herbicides आहेत मीन्स आपण इन मराठीमध्ये काय म्हणतो, जे तणनाशक आहे ते तणनाशक कशासाठी यूज केले जातात? तर जे फार्म मध्ये किंवा ऍग्री मध्ये जे अनवॉन्टेड क्रॉप्स आहेत ते अनवॉन्टेड क्रॉपची ग्रोथ जी आहे ती ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी किंवा ते अनवॉन्टेड प्लांट किल करण्यासाठी हर्बिसाइड्स यूज केले जातात. देन इन्सेक्टिसाइड्स कशासाठी यूज केले जातात? तर कंट्रोल द इन्सेक्ट. आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्या आजूबाजूला जे इन्सेक्ट्स आहेत त्या इन्सेक्ट मुळे काय होतात? तर काही हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस होतात आपल्या बॉडीवरती. ते इफेक्ट आपल्या बॉडीवरती होऊ नयेत म्हणून ते जे इन्सेक्ट आहेत, बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत ते कंट्रोल करण्यासाठी इन्सेक्टला कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं? इन्सेक्टिसाइड्स यूज केले जातात. देन इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर कशासाठी यूज केले जातात? तर डिस्टर्ब ग्रोथ. जी इन्सेक्ट आहेत त्या इन्सेक्टची ग्रोथ जी आहे ती डिस्टर्ब करण्यासाठी किंवा ती थांबवण्यासाठी आणि त्याचं जे रिप्रोडक्शन आहे त्या इन्सेक्टचं ते रिप्रोडक्शन थांबवण्यासाठी किंवा डिस्टर्ब करण्यासाठी इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर यूज केले जातात. देन रोडेंटिसाइड्स कशासाठी यूज केले जातात? इट इज यूज टू किल माईस, रॅट अँड गोफर्स. मीन्स जे माईस आहेत, माईस, रॅट्स अँड जे गोफर्स आहेत ते किल करण्यासाठी रोडेंटिसाइड्स यूज केले जातात. Then next point in the chapter, that is genetically modified method. Genetically modified methods means काय? तर GM. It is a short form of a genetically modified method. Genetic modification involve altering an organism DNA. means काय? तर जे आर्टिफिशियल वेने जे प्लांट प्रिपेअर्ड केले जातात त्या प्लांटला काय म्हटलं जातं? तर जेनेटिकली मॉडिफाईड मेथड थ्रू ते प्लांट काय केले जातात? प्रिपेअर्ड केले जातात. जेनेटिकली मॉडिफिकेशन इन्व्हॉल्व अल्टरिंग अँड ऑर्गॅनिझम DNA. जेनेटिक मॉडिफिकेशन मेथड मध्ये काय केलं जातं? तर दोन प्लांटचं काय केलं जातं? जे जीन्स आहेत किंवा त्याच्यातले जे DNA आहेत ते काय केले जातात? अल्टर करून एक सेपरेट स्पेसिफिक व्हरायटी प्रिपेअर्ड केली जाते आणि त्या मेथडला काय म्हटलं जातं? जेनेटिकली मॉडिफाईड मेथड असं म्हटलं जातं. ही जी मेथड आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझमचा DNA काय केला जातो? चेंज केला जातो किंवा अल्टर केला जातो. इट कॅन डन बाय ऍडिंग न्यू जीन ऑल टुगेदर. या मेथड मध्ये काय केलं जातं? तर न्यू जीन ऍड केलं जातं दुसऱ्या प्लांटच्या किंवा अॅनिमलच्या व्हरायटीमध्ये. Scientists take the gene from plant or animal and insert into another plant or animal. It's called as a genetic engineering. जे सायंटिस्ट आहेत ते सायंटिस्ट काय करतायत? तर जे प्लांट किंवा अॅनिमल आहे त्या प्लांट किंवा अॅनिमल मधला एक DNA किंवा जीन्स जे आहेत ते अदर प्लांट किंवा अॅनिमल मध्ये
इंट्रोड्यूस करतायत किंवा इन्सर्ट करतायत आणि त्याच्या थ्रू नवीन व्हरायटी प्रिपेअर करतायत, त्याला काय म्हटलं जातं, तर त्या प्रोसेसला जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिफाईन टर्म जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग मीन्स काय ते डिफाईन करा, असं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. समजतंय सगळ्यांना? Yes. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगचे इम्पॉर्टन्स काय आहेत, तर इन दॅट फर्स्ट इम्पॉर्टन्स इज डन प्लांट अँड ॲनिमल बॅक्टेरिया. हे जी जेनेटिक इंजिनिअरिंग आहे किंवा जेनेटिक मॉडिफिकेशन मेथड जी आहे ती प्लांट आणि ॲनिमल बॅक्टेरिया मध्ये पण काय केले जाते, प्रिपेअर केले जाते. Then genetic engineering allow to scientists to move desired gene from plant or animal into another. जे जेनेटिक इंजिनियर आहे त्यांना काय अलाउ केलेलं आहे, तर एका प्लांट मधले किंवा ॲनिमल मधले जे जीन्स आहेत, डिझायर्ड जीन्स आहेत, ते दुसऱ्या प्लांट किंवा ॲनिमल मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी अलाउ केलेलं आहे. देन जेनेटिक इंजिनिअरिंग सिलेक्ट प्लांट विथ डिझायर्ड क्वालिटी ब्रीडिंग देम. जे डिझायर्ड क्वालिटीचे मीन्स लो क्वांटिटी मध्ये त्याचं ब्रीडिंग होत आहे किंवा त्याचं पीक येत आहे, अशा व्हरायटीला काय केलेलं आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याची जी ब्रीडिंगची क्वालिटी आहे किंवा क्वांटिटी आहे ती काय केलेली आहे, इनक्रीज केलेली आहे जेनेटिक इंजिनिअरिंग थ्रू. जेनेटिक इंजिनिअरिंग हेल्प टू स्पीड अप प्रोसेस क्रिएटिंग न्यू फूड. जेनेटिक इंजिनिअरिंग कशासाठी युजफुल आहे किंवा त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर त्याचे जे न्यू फूड मटेरियल आहेत ते न्यू फूड मटेरियल काय केले जातात, प्रिपेअर केले जातात किंवा क्रिएट केले जातात. देन बेनिफिट्स ऑफ जेनेटिक मॉडिफाईड फूड. जे जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहेत त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत. इन दॅट फर्स्ट वन इज अ मोर न्यूट्रिशियस फूड्स. हे जे फ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कशी आहे, तर जास्त आहे. त्याच्यानंतर त्याची जी टेस्ट आहे त्या जेनेटिकल मॉडिफिकेशन मध्ये जे फूड प्रिपेअर्ड केलेले आहेत त्याची जी टेस्ट आहे ती टेस्टियर फूड्स आहेत. त्याच्यानंतर लिमिटेड यूज ऑफ दी फूड्स. ते जे फूड्स आहेत ते काय केले जातात, लिमिटेड क्वांटिटी मध्ये यूज केले जातात. देन इन्क्रीज द सप्लाय ऑफ फूड विच रिड्यूस द कॉस्ट ऑफ ए लॉंगर लाईफ. जे जेनेटिकली मॉडिफाईड फूड आहे ते कशासाठी त्याची जी कॉस्ट आहे ती कशासाठी कमी केलेली आहे किंवा त्याची कॉस्ट कशासाठी रिड्यूस केलेली आहे, तर त्याचा लॉंगर लाईफ साठी यूज करण्यासाठी किंवा सप्लाय करण्यासाठी त्याची कॉस्ट डिक्रीज केलेली आहे. देन जे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहेत ते कसे आहेत, तर फास्टर ग्रोईंग प्लांट आहेत ऍज कम्पेअर टू जे अदर प्लांट्स आहेत त्या प्लांटच्या पेक्षा. काय तर जे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहेत किंवा त्या मेथड मध्ये जे प्लांट प्रिपेअर्ड केलेले आहेत त्याची ग्रोथ कशी आहे, तर फास्ट आहे. देन डाएटरी सप्लिमेंट. जे डाएटरी सप्लिमेंट आहेत, डाएटरी सप्लिमेंट मध्ये कुठले कुठले सबस्टन्सेस येतात, तर इट इन्क्लूड विटॅमिन, मिनरल्स अँड अदर सबस्टन्सेस. विटॅमिन, मिनरल्स आणि जे अदर सबस्टन्सेस आहेत मीन्स न्यूट्रिशियस सबस्टन्सेस, ज्या सबस्टन्स थ्रू आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड होते, असे जे सबस्टन्सेस आहेत ते कशात येतात, डाएटरी सप्लिमेंट मध्ये येतात. लाईक हर्बल, बॉटॅनिकल अमिनो ऍसिड, देन एन्झाइम्स, एनिमल एक्सट्रॅक्ट. Dietary supplement also marketed in the form of a tablet, capsule, soft gel and gel caps. जे हर्बल किंवा बॉटॅनिकल सबस्टन्सेस आहेत किंवा जे एनिमल एक्सट्रॅक्ट आहे ते कशामध्ये मार्केटेड केलेलं आहे किंवा ते जे डाएटरी सप्लिमेंट आहेत बॉटॅनिकल किंवा हर्बल सबस्टन्सेसचा तो कशामध्ये कन्वर्ट केलेला आहे किंवा ते कुठल्या डाएटरी सप्लिमेंट मध्ये मार्केटेड केलेलं आहे, तर टॅबलेट, कॅप्सूल अँड सॉफ्ट जेल मध्ये ते काय केलेलं आहे, मार्केटेड केलेला आहे. इट इज इसेन्शियल फॉर रिड्यूस द रिस्क. हे जे डाएटरी सप्लिमेंट आहेत ते कशासाठी युजफुल आहेत किंवा इसेन्शियल आहेत, तर जे हेल्थ रिस्क आहेत ती हेल्थ रिस्क रिड्यूस करण्यासाठी हे डाएटरी सप्लिमेंट यूज केले जातात. देन इट इज यूज टू क्युअर, प्रिव्हेंट, डायग्नोसिस, ट्रीट द डिसीज. हे जे डाएटरी
सप्लिमेंट आहेत मीन्स जे व्हिटॅमिन मिनरल्स किंवा जे न्यूट्रिशियस फूड्स आहेत ते कशासाठी युजफुल केले जातात तर जे डिसीजेस आहेत ते डिसीजेस क्युअर करण्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्या डिसीजचं डायग्नोसिस करण्यासाठी ते डायटरी सप्लिमेंट मोस्टली यूज केले जातात. इट इज यूज टू इम्प्रूव्ह हेल्थ. हे जे डायटरी सप्लिमेंट आहेत ते कशासाठी यूज केले जातात तर जे फूड आहे किंवा जी हेल्थ आहे ते हेल्थची आपली हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी डायटरी सप्लिमेंट काय केले जातात यूज केले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे न्यूट्रास्युटिकल्स. न्यूट्रास्युटिकल्स मीन्स काय तर न्यूट्रास्युटिकल्स आर फूड सबस्टन्सेस दॅट गिव्ह एक्स्ट्रा हेल्थ बेनिफिट इन ऍडिशन ऑफ द न्यूट्रिएंट इन द फूड्स. न्यूट्रास्युटिकल्स मीन्स काय तर एक्सटर्नली काय केले जातात त्या फूड मध्ये किंवा त्या सबस्टन्सेस मध्ये न्यूट्रिएंट ऍड केले जातात आणि ते कसे तर आपल्या हेल्थ वरती एक्स्ट्रा बेनिफिशियल ते न्यूट्रास्युटिकल हे काय तर न्यूट्रास्युटिकल मध्ये जे फूड सबस्टन्सेस प्रिपेअर्ड केले जातात किंवा न्यूट्रास्युटिकल मधले जे फूड्स आहेत ते कशात एक्स्ट्रा बेनिफिशियल इफेक्ट आपल्या बॉडीवरती शो करतात किंवा हेल्थ वरती शो करतात. जे न्यूट्रास्युटिकल ही टर्म आहे ती कुणी कॉइन केलेली आहे. इट इज कॉइन बाय डॉक्टर एस डेफ्लिक्स. कुणी कॉइन केलेली आहे. इट इज कॉइन बाय डॉक्टर एस डेफ्लिक्स और फ्रॉम न्यूट्रिशन अँड फार्मास्युटिकल. जे डॉक्टर एस डेफ्लिक आहे त्यांनी ही टर्म कॉइन केलेली आहे आणि कुठून कॉइन केली आहे तर जे न्यूट्रिशन आणि फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यापासून ही टर्म काय केलेली आहे कॉइन केलेली आहे. This substance provide external health benefit in addition of a basic value of nutrition in the food. जे न्यूट्रिशनची बेसिक व्हॅल्यू आहे ती आर्टिफिशियली किंवा एक्सटर्नली काय केली जाते ती न्यूट्रिशन काय केले जातात त्या सबस्टन्सेस मध्ये ऍड केले जातात त्या फूड मध्ये ऍड केले जातात आणि त्याची जी न्यूट्रिशियस बेसिक न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहे त्या फूडची ती इन्क्रीज केली जाते. त्याच्यासाठी हे न्यूट्रास्युटिकल ही कन्सेप्ट काय केलेली आहे फॉर्म केलेली आहे. इट इम्प्रूव्ह द हेल्थ अँड प्रिव्हेंट द हेल्थ डिसऑर्डर. जे न्यूट्रास्युटिकल्स आहेत न्यूट्रास्युटिकल्स काय करतात तर आपली हेल्थ जी आहे किंवा आपल्या बॉडीची जी हेल्थ आहे आपली हेल्थ जी आहे पर्सनची ती हेल्थ इम्प्रूव्ह करतात आणि आपल्या हेल्थ वरती जे डिसीजेस अक्वायर होतात किंवा आपल्या हेल्थ वरती जे डिसीजेस अफेक्ट करतायत किंवा डिसऑर्डर अफेक्ट करतायत त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी न्यूट्रास्युटिकल मोस्टली इम्पॉर्टंट आहे. देन यूज ऑफ ए न्यूट्रास्युटिकल. न्यूट्रास्युटिकल कशासाठी यूज केले जातात तर इट इज यूज ॲज ए पेन किलर कोल्ड अँड कफ. न्यूट्रास्युटिकल्स कशासाठी यूज केले जातात तर इट इज यूज ॲज ए पेन किलर. पेन किलर म्हणून पण न्यूट्रास्युटिकल यूज केलं जातं. देन इट इज यूज ॲज ए कोल्ड अँड कफ. कोल्डच्या कंडिशन मध्ये आणि कफच्या कंडिशन मध्ये मोस्टली न्यूट्रास्युटिकल यूज केलं जातं. देन जे स्लीपिंग रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत मीन्स झोप न लागणे किंवा जास्त झोप लागणे त्या कंडिशन मध्ये काय केले जातात न्यूट्रास्युटिकल्स यूज केले जातात. देन डायग्नोसिस अँड प्रिव्हेन्शन ऑफ ए कॅन्सर. कॅन्सर डायग्नोसिस करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी. देन ऑस्टिओपोरोसिस. व्हॉट इज मीन बाय ऑस्टिओपोरोसिस? Inflammation of bone. ओके. इन्फ्लेमेशन ऑर स्वॅलोविंग ऑफ बोन. ऑस्टिओपोरोसिस मध्ये काय होतंय बोन्स जे आहेत ते ब्रिटल होत आहेत किंवा त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन प्रोड्यूस होत आहेत ते बोन्स स्वॅलो होत आहेत आणि तिथे पेन ऑकर होत आहे. ते डायग्नोसिस करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी न्यूट्रास्युटिकल यूज केले जातात. देन डायग्नोसिस अँड प्रिव्हेंट और ट्रीटमेंट ऑफ ए ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर काय करण्यासाठी ब्लड प्रेशरचे जे डिसीजेस आहेत इन्क्रीज और डिक्रीज ऑफ द ब्लड प्रेशर किंवा जे अदर डिसीजेस आहेत ते डिसीज डायग्नोसिस किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी न्यूट्रास्युटिकल्स यूज केलं जातं. देन कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल रिलेटेड जे डिसीजेस आहेत मीन्स फॅट इन्क्रीज होणं किंवा ओबेसिटी इन्क्रीज होणं त्याच्यानंतर हार्ट रिलेटेड जे डिसीजेस आहेत कोलेस्टेरॉलमुळे कॉज होतात. त्याच्यानंतर डायबेटीज असेल ते जे डिसीजेस आहेत ते डिसीजेस डायग्नोसिस आणि प्रिव्हेंट करण्यासाठी न्यूट्रास्युटिकल यूज केले जातात. देन डिप्रेशनच्या कंडिशन मध्ये पण काय केले जातात न्यूट्रास्युटिकल
यूज केले जातात आणि हे जे डिसिजेस आहेत ते डिसिजेस डायग्नोसिस केले जातात, प्रिव्हेंट केले जातात आणि हे जे डिसिजेस आहेत ते न्यूट्रास्युटिकल्स थ्रू काय केले जातात, कव्हर पण केले जातात. मीन्स ते ट्रीट पण केले जातात किंवा बरे केले जातात. देन रिव्हॉल्युशन ऑफ न्यूट्रास्युटिकल्स. रिव्हॉल्युशन ऑफ न्यूट्रास्युटिकल्स मध्ये काय येतात, फूड्स यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ और प्रिव्हेंशन ऑफ डिसीजेस. जे रिव्हॉल्युशन्स आहेत, रिव्हॉल्युशन्स मीन्स काय तर त्याच्या रिव्हॉल्युशन्स मीन्स काय तर जे सबस्टन्सेस किंवा जे फूड्स ते डिसीज किंवा डिसऑर्डर ट्रीटमेंटसाठी किंवा प्रिव्हेंशनसाठी यूज केले जातात त्या सबस्टन्सेसला किंवा फूडला काय म्हटलं जातं, रिव्हॉल्युशन ऑफ फूड असं म्हटलं जातं. देन इट इज फाउंड इन द मेनी प्रोडक्ट. जे रिव्हॉल्युशन ऑफ फूड्स आहेत ते किंवा रिव्हॉल्युशन जे आहे ते कुठं कुठं मोस्टली यूज केलं जातं किंवा फाउंड केलं जातं, तर इट इज फाउंड मोस्टली इन अ फूड इंडस्ट्री. हे मोस्टली फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. देन हर्बल अँड डायटरी सप्लिमेंट मार्केट. मीन्स जे हर्बल किंवा डायटरी सप्लिमेंट्स आहेत मार्केटमध्ये यूज केलेले, तिथं ते फूड्स किंवा ते न्यूट्रास्युटिकल यूज केले जातात. देन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, जे टॅबलेट कॅप्सूल प्रिपेअर केले जातात त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काय केले जातात, न्यूट्रास्युटिकल मोस्टली यूज केले जातात. देन इट इज न्यूली मर्ज फार्मास्युटिकल. मीन्स न्यूली मर्ज झालेल्या ज्या फार्मास्युटिकल्स आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये पण काय केले जातात, न्यूट्रास्युटिकल्स यूज केले जातात. देन फूड सप्लिमेंट इंडिकेट्स अँड बेनिफिट्स. जे फूड सप्लिमेंट्स आहेत त्या फूड सप्लिमेंटचे कुठले कुठले इंडिकेशन्स आहेत ते गुड फूड सप्लिमेंटचे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत, तर इट इन्क्लूड ingredient like vitamins, minerals, herbals and other enzymes. They are in capsule, soft gel, gel caps, powder, liquid form. जे फूड सप्लिमेंट्स आहेत ते फूड सप्लिमेंट्स कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत किंवा कुठल्या कुठल्या इन्ग्रेडियंट मध्ये ते इन्क्लूड केलेले आहेत, तर व्हिटॅमिन, मिनरल्स, हर्ब्स अँड अदर एन्झाइम्स. दे आर इन द कॅप्सूल, सॉफ्ट जेल, जेल कॅप, पावडर्ड अँड लिक्विड फॉर्म. ते जे सबस्टन्सेस आहेत ते कुठल्या फॉर्म मध्ये आहेत, कॅप्सूल मध्ये आहेत, सॉफ्ट जेल मध्ये आहेत, जेल कॅप्सूल मध्ये आहेत किंवा जे पावडर आहेत, लिक्विड फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये ते मोस्टली अवेलेबल आहेत. देन लिस्ट ऑफ ए फूड सप्लिमेंट्स. फूड सप्लिमेंटची लिस्ट काय आहे, तर इट इज कॅल्शियम, फिश ऑइल, गार्लिक, व्हिटॅमिन डी अँड ग्रीन टी. हे काय आहे, तर लिस्ट ऑफ ए फूड सप्लिमेंट. फूड सप्लिमेंटची काय तर लिस्ट आहे किंवा हे मोस्टली आपण आपल्या डाएट मध्ये इनटेक करतो. ह्याच्यामध्ये काय तर हाय क्वांटिटीमध्ये न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहेत किंवा आपल्या बॉडीसाठी जे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत ते कुठल्या, कॅल्शियम, फिश ऑइल, गार्लिक, व्हिटॅमिन डी, ग्रीन टी. ह्याच्यामध्ये काय तर आपल्या बॉडीसाठी जे इसेन्शियल फूड्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत ते काय आहेत, ह्या फूड्स मध्ये अवेलेबल आहेत. देन बेनिफिट्स ऑफ दी फूड सप्लिमेंट. फूड सप्लिमेंटचे कुठले कुठले बेनिफिट्स आहेत, तर टू अवॉइड द रिस्क ऑफ दी डिसीज. जे डिसीजेस आहेत त्या डिसीजेसची रिस्क अवॉइड करण्यासाठी हे सबस्टन्सेस किंवा हे फूड काय केले जातात, यूज केले जातात. इट इज यूज टू ट्रीट, डायग्नोसिस, प्रिव्हेंट और क्युअर द डिसीज. हे जे सबस्टन्सेस आहेत ते कशासाठी यूज केले जातात, तर जे डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे ती डायग्नोसिस, ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे फूड सप्लिमेंट आहेत ते यूज केले जातात. त्याच्यानंतर जे फूड सप्लिमेंट आहेत त्या फूड सप्लिमेंट मुळे काय होतं, तर जे पेन आहे ते पेन काय होते, रिड्यूस होते. पेन रिड्यूस करण्यासाठी किंवा पेन किलर म्हणून पण पेन किल करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी पण काय केले जातात, फूड सप्लिमेंट यूज केले जातात. देन हार्ट रिलेटेड जे डिसीजेस आहेत त्या हार्ट रिलेटेड डिसीजच्या ट्रीटमेंट मध्ये पण फूड सप्लिमेंट यूज केले जातात. देन नेक्स्ट पॉइंट इन दिस चॅप्टर दॅट इज ड्रग फूड इंटरॅक्शन. ड्रग फूड इंटरॅक्शन मध्ये काय, फर्स्ट पॉइंट इज अ ड्रग food interaction occur when your food and medicines interfere with another. Interaction can happen with both
prescription and over-the-counter medicine. These include the antacid, vitamins, and iron pills. ड्रग फूड इंटरॅक्शन मीन्स काय, तर याच्यामध्ये काय होतं तर इंटरॅक्शन प्रोड्यूस होते, मीन्स जे फूड मटेरियल आहे आणि मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये काय होते, इंटरफरन्स होते किंवा इंटरॅक्शन प्रोड्यूस होते आणि तिथं काय होते तर ते प्रिस्क्रिप्शन थ्रू काय होते, ते इंटरॅक्शन प्रोड्यूस होते आणि त्याच्यामध्ये कुठले ड्रग फूड इंटरॅक्शन मध्ये कुठले कुठले सबस्टन्सेस आहेत तर अँटासिड, व्हिटॅमिन आणि आयर्न हे ड्रग फूड इंटरॅक्शन मध्ये सबस्टन्सेस आहेत. These medication help to people to live healthy. जे ड्रग फूड इंटरॅक्शन आहे ते कशासाठी यूज केले जातात तर पीपलला हेल्दी लाईफ प्रोव्हाइड करण्यासाठी हे मेडिकेशन यूज केले जातात. देन रिस्क ऑफ ए ड्रग फूड इंटरॅक्शन, कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये रिस्क ऑकर होते किंवा कशामुळे रिस्क ऑकर होते ड्रग फूड इंटरॅक्शनची, तर ज्यावेळी आपण एज थ्रू मीन्स जर समजा एखाद्या पर्सनचं एज कमी असेल आणि त्या पर्सनला जर हाय क्वांटिटीमध्ये ड्रग प्रिस्क्राईब केला तर त्या कंडिशनला पण काय होते तर रिस्क प्रोड्यूस होतात. देन जेंडरच्या कंडिशन मध्ये मीन्स फिमेल असेल किंवा मेल असेल त्या कंडिशन थ्रू काय केले जातात, त्या ड्रगचे जे व्हॅल्यू आहेत किंवा ड्रगचा जो डोस आहे तो काय केला जातो, प्रिस्क्राईब केला जातो. देन मेडिकल हिस्ट्री, त्याचे फर्स्टली जी मेडिकल हिस्ट्री आहे ती मेडिकल हिस्ट्री स्टडी करून मीन्स त्या पर्सनला कुठला आजार नाहीये ना किंवा डिसीज ऑकर झालेला नाहीये ना हे चेक करून काय केलं जातं, ते ड्रग काय त्या पेशंटला किंवा त्या पर्सनला प्रिस्क्राईब केले जातात. देन बॉडी कंपोजिशन, आपल्या बॉडी मधले कुठले कुठले सबस्टन्सेस आहेत किंवा आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले डिसीज ऑकर झालेले आहेत, बॉडी मधलं कॉम्पोजिशन आहे ते स्टडी करून काय केलं जातं, मोस्टली ड्रग फूड इंटरॅक्शन किंवा ड्रग त्या पर्सनला इंडिकेट केले जातात. जर समजा आपल्या बॉडी मधलं कॉम्पोजिशन हे प्रॉपर आहे आणि हाय क्वांटिटी मध्ये जर तो ड्रग त्या पर्सनला मेडिकेट केला तर त्या बॉडी मधलं जे कॉम्पोजिशन आहे ते कॉम्पोजिशन काय होते, डिस्टर्ब होते. देन न्यूट्रिशनल स्टेटस, त्या पर्सनचं जे न्यूट्रिशनल स्टेटस आहे ते स्टडी करून नंतर काय केलं जातं, त्या पर्सनला ते ड्रग प्रिस्क्राईब केले जाते. किंवा जर समजा त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस जर प्रॉपर आहे आणि हाय क्वांटिटीमध्ये ड्रग फूड जर त्या पर्सनला प्रिस्क्राईब केलं तर काय होतंय, त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे आहे किंवा न्यूट्रिशनल कॅपॅसिटी जी आहे ती काय होते, तिथं डिस्टर्ब होते. देन नंबर ऑफ मेडिकेशन यूज, म्हणजे कुठलं जर समजा ऍट अ टाइम तुम्ही जास्तीत जास्त मेडिकेशन यूज करत असाल तर त्याचा पण तुमच्या बॉडीवरती काय होते, ऍडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस होते. Then next, not all medications are taken by mouth. Still, they are all transport to the site of the action. Effect of a drug, nutrient and food or drug interaction vary according to. म्हणजे आपण जे सबस्टन्सेस किंवा जे ड्रग इनटेक करतो, कंझ्युम करतो, ते सगळे ड्रग आपण माउथ थ्रू कंझ्युम करत नाही किंवा ओरल रूटनं कंझ्युम करत नाही. मग ते जे ड्रग्ज आहेत ते ड्रग कंझ्युम केल्याच्या नंतर किंवा ते ट्रान्सपोर्ट केल्याच्या नंतर त्याचं जे ऍक्शन आहे किंवा त्याचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट काय करतोय, स्पेसिफिक पॉइंटला किंवा स्पेसिफिक साईटला त्याचे ऍक्शन काय होते, तिथं तो ड्रग शो करतोय. इंटरॅक्शन व्हेरी अकॉर्डिंग टू, म्हणजे त्याचं जे ड्रग फूड इंटरॅक्शन जे आहे ते कुठल्या अकॉर्डिंगली शो करतोय किंवा कुठल्या अकॉर्डिंगली ऑब्झर्व होते, टाईप ऑफ मेडिकेशन, तुम्ही कुठल्या टाईपचं मेडिकेशन प्रिस्क्राईब केलं आहे किंवा कुठल्या टाईपचं मेडिकेशन यूज करताय त्या टाईप वरती पण तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये किती क्वांटिटीमध्ये ते ड्रग ट्रान्सपोर्ट होते आणि त्याची ऍक्शन कशी शो होते ते डिपेंड आहे. फॉर्म ऑफ ए ड्रग मीन्स कुठल्या फॉर्म मध्ये तुम्ही तो ड्रग प्रिस्क्राईब केलेला आहे किंवा ऍडमिनिस्टर केलेला आहे. मीन्स जर तुम्ही पिल्स घेताय किंवा तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये जर तो ड्रग घेत असाल, ऍडमिनिस्टर करत असाल तर त्याच्यावरती पण तो डोस किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन जी साईट आहे ती काय आहे, डिपेंड आहे. जर तुम्ही लिक्विड फॉर्मॅट मध्ये जर ड्रग किंवा ते मेडिकेशन इनटेक केलं तर ऍज कम्पेअर टू पिल्स और कॅप्सूल और टॅबलेट, जे लिक्विड आहे ते काय होते, फास्टली काय होते, ट्रान्सपोर्ट होते आणि त्याची ऍक्शन काय होते, फास्टली शो करते ऍज कम्पेअर टू पिल्स, कॅप्सूल अँड टॅबलेट्स. देन डोसेज, किती क्वांटिटी मध्ये तुम्ही त्याचा डोस घेतलेला आहे
त्याच्यावरती पण त्याची जी ऍक्शन आहे ती डिपेंड आहे. देन साईट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे तुम्ही तो डोस किती क्वांटिटी मध्ये घेतलेला आहे, तो कुठल्या रूट न घेतलेला आहे, तो कुठल्या साईडला त्याचं ऍक्शन शो करतोय, मीन्स स्टमक मध्ये शो करतोय, इंटेस्टाईन मध्ये शो करतोय की माउथ मध्ये शो करतोय, ह्याच्यावरती काय काय आहे त्याचा डिपेंड आहे. देन डोसेज मध्ये जे तुम्ही ड्रग ओरल और इंट्राव्हेनस मीन्स IV थ्रू जे ड्रग घेतायत आणि ओरल रूटनं जे ड्रग घेतायत त्याच्यावरती पण काय आहे तर त्याचं म्हणजे त्याच्यावरती पण तुमची जी त्या ड्रगचं ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा जी साईट असेल ती काय डिपेंड आहे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Then next chapter, introduction to microbiology and microorganism. जे कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत मीन्स आपण जो चॅप्टर नंबर सेकंड आय थिंक सेकंड चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी केलेला आहे. कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे किंवा कशामुळे कुठला डिसीज कॉज होतोय त्याच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहेत ती आपण चॅप्टर नंबर सेकंड मध्ये पाहिलेली आहे. मीन्स हेरिडेटरी जे सबस्टन्सेस आहेत किंवा हेरिडेटरी फॅक्टर जो आहे त्याच्यामुळे कुठले डिसीज कॉज होत आहेत, होस्ट फॅक्टरमुळे कुठले डिसीज कॉज होत आहेत, त्याच्यानंतर बॅक्टेरिया फंगसच्या इन्फेक्शनमुळे काय कुठले डिसीज कॉज होत आहेत किंवा ते जे पॉझिटिव्ह एजंट आहेत त्याच्यामुळे आपल्या हेल्थवरती कुठला इफेक्ट प्रोड्यूस होतोय हे जे पॉइंट आहेत हे आपण चॅप्टर नंबर सेकंड मध्ये स्टडी केलेले आहेत. ब्रीफली आपल्याला चॅप्टर नंबर 4 मध्ये तेच पॉइंट रिटर्न काय करायचे स्टडी करायचे आहेत. चॅप्टर नंबर 4 मध्ये काय तर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी अँड कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम हा चॅप्टर आपल्याला स्टडी करताना कुठले 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 पॉइंट स्टडी करायचे आहेत तर जे मायक्रोबायोलॉजी आहे किंवा जे इन्फेक्शियस डिसीज आहेत कुठल्या कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे कुठले डिसीजेस कॉज होतात त्याच्या रिलेटेड स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर इपिडेमिओलॉजी मीन्स त्याचं जे इपिडेमिओलॉजी मीन्स त्यात तो डिसीज कॉज झाल्यामुळे त्या पर्सन वरती कुठले कुठले सायन्स अँड सिम्पटम्स ऑकर होतात त्याच्या रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहे. देन पॉझिटिव्ह एजंट कुठल्या कुठले पॉझिटिव्ह एजंट आहेत कुठल्या पॉझिटिव्ह एजंटमुळे काही डिसीजेस कॉज होत आहेत किंवा डिसऑर्डर कॉज होत आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला या चॅप्टर मध्ये इन्फॉर्मेशन स्टडी करायची आहे. देन रेस्पिरेटरी इन्फेक्शन रेस्पिरेटरी ट्रॅक रिलेटेड कुठले इन्फेक्शन प्रोड्यूस होत आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. देन जे इंटेस्टिनल इन्फेक्शन्स आहेत मीन्स स्टमक इन्फेक्शन इंटेस्टिनल इन्फेक्शन ते जे डिसीजेस आहेत किंवा इन्फेक्शन्स आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला स्टडी करायचं आहे. मीन्स त्याच्या साईन सिम्पटम्स ते स्टमक इन्फेक्शन झाल्यामुळे एक्झॅक्ट कुठला इफेक्ट प्रोड्यूस होतोय त्या पर्सन वरती त्याच्यानंतर त्याच्यासाठी कुठली ट्रीटमेंट घेतली पाहिजे याच्या रिलेटेड आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचा आहे. देन आर्थ्रोपोडा बॉर्न इन्फेक्शन देन सरफेस इन्फेक्शन देन सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज HIV अँड एड्स हे जे डिसीजेस आहेत ह्या डिसीजेस रिलेटेड आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करायचा आहे ब्रीफली. त्याच्यामध्ये COVID-19 आहे तुम्हाला व्हायरल हिपॅटायटिस आहे त्याच्यानंतर फार्मासिस्टचा रोल काय आहे ह्याच्या रिलेटेड जो स्टडी आहे हा टोटली सगळा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. ओके